नमस्कार, मी श्रद्धा रॉबिन्सन. वराड माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया आजच्या ठळक बातम्या. शासकीय आधारभूत किमतीवर ज्वारी खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची तहसीलदार यांच्याकडे मागणी. आज रोजी संपूर्ण तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी ज्वारी पिकाचा पेरा फार मोठ्या प्रमाणात होता. मोठ्या हिमतीने यावर्षी ज्वारीची लागवड शेतकऱ्यांनी केली. आज रोजी ज्वारी काढणीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून शेतकरी आपल्या ज्वारीचे धान्य बाजार समितीमध्ये घेऊन येत आहेत. परंतु बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी बाजार समिती कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडत आहेत. तरी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा विचार करता आम्ही आपणास विनंती करतो की शासकीय आधारभूत किमतीवर ज्वारी खरेदी व्हावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास आपण स्वतः जबाबदार राहाल असा इशारा यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी दिला. तरी आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा करून तात्काळ आधारभूत किमतींवर ज्वारी खरेदीला सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, बाजार समितीचे उपसभापती श्रीकृष्ण उर्फ राजू पाटील कराळे, बाजार समितीचे संचालक राजेश शेठ राठी, बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील तराळ, नितीन गावंडे उपस्थित होते.